दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रीना प्रवीण पाटील, बीई इलेक्ट्रॉनिक्स, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। परतगाळी गोव्यातील 549 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या गोकर्ण परतगाळी मठाचे 24वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांचे प्रथमच करवीर नगरीत पवित्र आगमन होत आहे। 6 ते 9 एप्रिल दरम्यान अक्षता मंगल कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर येथे त्यांचा आध्यात्मिक अनुभूतीचा सहवास सर्वांना लाभणार आहे। ते सात्विक रसाळ वाणीतून प्रवचन भजनासह विविध उपक्रमातून ते सर्वांशी संवाद साधणार आहेत। याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक सारस्वत समाज संलग्न उपशाखा असलेल्या GSB कोकणी व्यासपीठ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता जुना जकात नाका येथे त्यांचे आगमन होणार आहे। त्यानंतर मिरवणुकीने त्यांचे निवासस्थान असलेल्या अक्षता मंगल कार्यालय, ताराराणी चौक येथे पूर्ण कुंभ स्वागत विधिवतपणे आणि परंपरेनुसार केले जाणार आहे। त्यानंतर त्यांचे प्रवचन होणार आहे। रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी निर्माल्य विसर्जन, पूजा, तप्त मुद्राधारण, सत्यनारायण महापूजा, भजन सेवा, रामतांडव, प्रवचन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत। तर सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी ते 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन भजन सेवा करून प्रवचनातून सर्वांची संवाद साधणार आहेत। मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी भजन, प्रवचन यानंतर महाप्रसादाने सांगता झाल्यानंतर ते दुपारी 3 वाजता ते पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत। यापूर्वीचे कोल्हापूर नगरीत श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामींनी 1981 आणि 2015 दोन वेळा कोल्हापुरात भेट देऊन वास्तव्यासह विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता। कोल्हापूर आणि पंचक्रोशीत कोकणी बोलणारी आणि या परतगाळी मठाशी संबंधित 1,500हून अधिक सारस्वत कुटुंबे आहेत। या समाजाच्या दसरा चौकातील मुख्यालय असलेल्या सारस्वत समाजाची उपशाखा म्हणून सन 2002 सालापासून मधुकर प्रभू आणि शरद पै यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या GSB कोका व्यासपीठातर्फे पूरकपणे विविध कार्यक्रम राबवले जातात। या स्वामीजींच्या सर्व उपक्रम नियोजनाची जबाबदारी ही याच व्यासपीठातर्फे पार पाडली जात आहे। 550व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या परतगाळी मठाचे श्री संस्थान गोकर्ण परतग जीवोत्तम 24वे मठाधीश म्हणून 30 जुलै 2021 रोजी श्रीमद विद्यातीर्थ वडेर स्वामीजींनी जबाबदारी स्वीकारली। त्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणाची पार्श्वभूमी आहे। मराठी, हिंदी, कोकणी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत आदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असून साहित्याचाही त्यांचा मोठा अभ्यास आहे। तसेच ज्येष्ठ गुरु त्यांच्या तिरुपतीसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात विविध गावोगावी प्रवास करत आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासू मान्यवरांशी हितगुज परसंवाद आणि स्वतःच्या असंख्य धर्मग्रंथांचा अभ्यास मनन चिंतनातून त्यांच्या वाणीस एक आध्यात्मिक वलय लाभले आहे। पौराणिक, पारंपरिक ते आजच्या ग्लोबल आणि IT युगातील विविध समर्पक उदाहरणे आणि उपकथा याद्वारे ते आपल्या प्रवचनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात आणि त्यांच्या जीवन संघर्षासाठी ते एक सकारात्मक दिशा दृष्टिकोन देतात। त्यांच्या व्याख्यान आणि भजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समन्वयक GSB कोकणी व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले। या भव्य सोहळ्यासाठी उमेश मर्तप्पा प्रभू आणि संपूर्ण परिवार, याचबरोबर हॉटेल गोकुळ, अक्षता मंगल कार्यालय, यात्री निवास या सर्व टीम मेंबर्सचे बहुमोल सहकार्य या कार्यक्रमास लाभले आहे। या भव्य सोहळ्याच्या नियोजनासाठी संयोजक समितीचे अध्यक्ष करुणाकर नायक, उपाध्यक्ष सचिन शानबाग आणि सुरेंद्र प्रभू यांच्यासह सचिव गुरुराज शानबाग, युवा आघाडी प्रमुख शांतनु पै व कार्तिक शानबाग, महिला आघाडी प्रमुख सुमंगला पै यांच्यासह पदाधिकारी तसेच 150हून अधिक कार्यकर्ते सहकुटुंब सेवाभाव जपत विनयशीलपणे कार्यरत आहेत। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।